नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ते बघा, आज आपण वांग्याचा भरता करणार आहोत. त्यासाठी इथे मी हे एक वांगं घेतलेलं आहे, इथे एक आपण टोमॅटो घेतला आहे, इथे मिरच्या घेतल्या, लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे. तर पहिलं आपण वांगं टोमॅटो वगैरे भाजून घेणार आहोत. तर आपण आता वांग्याला पूर्ण तेल लावून घेणार आहोत. हे बघा, असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर आपल्याला त्याला अशी कट मारून घ्यायची, अशी उभी अशी अशा कट मारून घ्यायची. याच्यामुळे ना वांगा शिजायला मदत होते व्यवस्थित. असे कट मारून घेतल्यानंतर तशा आपण कट मारून घेतले आहेत. आता आपण असं ओपन करायचं. त्याच्यामध्ये आपण आपली लसूण पाकळी, त्याच्यामुळे काय होतं, लसूण पाकळी ही चांगली आपल्या याच्यामध्ये भाजली पण जाते आणि त्याची टेस्टसुद्धा भारी येते. खोलायचं, टाकायचं, त्यात अशी एखादी मिरची पण टाकायची. लसूण पाकळी टाकायची, मिरची टाकायची. असं आपण सगळीकडे करून घेतलेलं आहे. आता आपण हा भाजून घेणार आहोत गॅस. तर आपण हा गॅसवर भाजून घेणार आहोत. आपल्या सर्वकडून व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे. बघा, सर्वकडून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं इकडून तिकडे. तर हे बघा, इथे आपला टोमॅटो आणि वांगंसुद्धा व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता हे आपण काढून घेणार आहोत. आपण इथे शेंगदाणे टाकलेले आहेत, हे सुद्धा आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. इथे आपले शेंगदाणे सुद्धा आता व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. आता हे सुद्धा आपण आता काढून घेणार आहोत. तर आता आपला जो वांगा आहे त्याच्यामध्ये पहिली सालं काढून घेणार आहोत. वांग पूर्णपणे व्यवस्थित असं शिजलेलं आहे आपलं. हे बघा, सालं व्यवस्थित निघत आहे. हे सर्व आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत. इथे आपण सर्व सालं काढून घेतलेले आहे. आता हे स्मॅशरच्या साहाय्याने मी आता स्मॅश करून घेते. इथे आपण हे पूर्ण स्मॅश करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे करून द्यायचं. जिरं टाकलं अर्धा चमचे. आपण यात जिरं टाकलेलं आहे. आता 2 लसूण पाकळ्या जसं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे. नंतर आपण टाकणार कढीपत्ता,
ते बघा इथे आपला आता कांदा आता शिजत आला आहे. आता आपण मसाले टाकूया. त्यानंतर आपण 1 चमचे धना पावडर, थोडंसं हिंग, अर्धा चमचे हळद, इथे मी लाल काश्मीरी पावडर घेतलेली आहे 1 चमचा. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आता हे आपलं झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकते शेंगदाण्यांचा कूट. आपण मगाशी शेंगदाणे भाजलेत त्याचं मी ते कूट बनवलेला आहे, तो आपण टाकून घेणार आहोत. याने ना या वांग्याच्या भरीत असतो ना त्याला टेस्ट भारी येते, त्यासाठी शेंगदाण्यांचं कूट टाकायचं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. बघ आता आपण जे मगाशी स्मॅश केलेलं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार. याच्यामध्ये आपण टोमॅटो, वांग, मिरची आणि लसूण टाकलेलं आहे. खूप छान दिसतोय. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया पहिलं चवीनुसार. ते आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आता आपण 5 मिनटं आपण हा असाच बारीक गॅसवर आपण चांगला शिजून घेणार आहोत. जे आपण मसाले टाकले ते याला चांगले लागतील आणि म्हणजे टेस्ट याने चांगली, त्यासाठी आपण हे 5 मिनटं असे शिजून घेणार. त्यापैकी 5 मिनटं आपण हे चांगलं शिजून घेतलेलं आहे. आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे आता मिक्स करून घेऊया आपण. हा वांग्याचा जो भरता आहे ना खूप छान लागतो. एक दिवस नक्की या प्रकारे ट्राय करून बघा. छान असं झालेलं आहे. आपण आता हा सर्व करणार आहोत. तर इथे आपला चमचमीत असा वांग्याचा भरीत तयार झालेला आहे. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं एकदम. बघा खूप छान झालं आणि शेंगदाण्यांमुळे ना त्याला एक भारी टेस्ट येते. गरमागरम वांग्याचा भरता रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.